ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. आजच्या आपल्या एबीके टॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा चॅनल सुरू करण्यामागचं आपलं किंवा ही सीरीज चालू करण्यामागचा आपला उद्देशच हा आहे, की जे लोकं आत्तापर्यंत मला माझ्या जर्नीमध्ये ॲड झालेत आणि इथून पुढे होणार आहेत, त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करून त्यांचं वे ऑफ द लाईफ कसं बेटर करता येईल, आपल्याबरोबर सगळ्यांचाच, आपल्या सोसायटीचा. एक चांगली सोसायटी कशी बिल्ड करता येईल आपलं टार्गेट आहे. तर मला एक गोष्ट अशी जाणवली, की जसा दिवस संपत जातो आपला डेलीचा, आपण एवढं बरेच लोकं, की आपण एवढं असं मोटिव्हेटेड फील करत नाही. जरा आपण डिमोटिव्हेटेड असतो, थोडंसं बोरच झालेलं असतं, मनच लागत नसतं, करमत नसतं, बऱ्याच गोष्टी आणि सुट्टीच्या दिवशी तर हे बरंच होतं. आपलं रेग्युलर वे चाललेलं असतं ते तर बरं चाललेलं असतं जरा तरी. ऑफ असं जेव्हा संडे असेल किंवा एखादी हॉलिडे असेल, तेव्हा हे जास्त गोष्टी होतात. तर असं का होतं? आणि ह्याचं बाबा काहीतरी सोल्युशन काहीतरी असेल ना, की जे मी स्वतः प्रॅक्टिस करतो. बाय द टाईम मी ते टाईम टेस्टेड आहे, सेल्फ टेस्टेड आहे. ते तुम्हाला सांगणार आहे. सोपं आहे सगळं एकदम. तर ह्यासाठी काय करायचं, की आपल्याला संध्याकाळी दिवसाच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर उठणारे किती जण आहेत मला माहीत नाही. आता त्यांची संख्या खूप कमी झाली. पण संध्याकाळी आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर जर तुम्ही उठत असाल, तर तुम्हाला एक वही आणि एक कागद घ्यायचा आहे. एक कागदच घ्या छोटासा, एक पेन घ्या आणि एक छोटीशी लिस्ट बनवा 5-6 कामाची, जी आजच्या दिवसातली तुमची एकदम महत्त्वाची कामं आहेत. एकदम टॉप प्रायोरिटी, की बाबा ही झालीच पाहिजेत. 4-5 कामं अशी डेलीची असतात. 3-4 तरी असतातच आणि 7-8-10 कामं अशी असतात, की ती एवढी महत्त्वाची नसतात, की ती उद्या, परवा, 2 दिवसांनी झाले तरी चालतील. पण अशी पण 2 असा एक कॉलम बनवा. इकडं एकदम हाय प्रायोरिटीची कामं आणि इकडं थोडीशी लेस प्रायोरिटीची कामं. तर आपला टार्गेट हा सेक्शन पहिल्यांदा करायचा, जे हाय प्रायोरिटी आहे. मग त्याच्यामध्ये काय करता येईल बाबा, त्या गोष्टी त्या करत जायच्या. करत जसं-जसं जाचाल, आधीमध्ये इकडचं पण एखादं काम होऊन जाईल तुमचं बाय द टाईम. हे करत असताना असं एखादी वेळ येईल, की हे पण काम होऊन जाईल त्यातलं. मग जे काम होईल तुमचं कंप्लीट त्याच्यावर काट मारायचे. ते संपलं, ते खोडून टाकायचं, रब करायचं. म्हणजे तो फील आला पाहिजे फिजिकली, की बाबा हे मी लिस्ट होती, हे माझी लिस्ट आहे आणि ते रब करायचं. हे काम झालं, रब केलं पेनानं असं. गिरगुटाकाला करून टाकायचं त्याच्यावर पूर्ण. खोडायचं चांगलं मस्त दिसलं पाहिजे ठळक. नंतर जसं-जसं दिवस संपत जाईल, तसं त्यातली तुमची बाबा ह्या 4 मधली 2 किंवा 3 तरी कामं 4ही 4 झाले तर बेस्टच आहे, सगळे झाले तरी. ह्यातलेच काहीतरी 2-4 कामं झालेली असतील. जेव्हा संध्याकाळी तुम्ही ते कागद बघचाल, ती चिठ्ठी बघचाल आणि त्यावर बऱ्यापैकी असं खोडलेलं असेल, तेव्हा जो सेन्स ऑफ अचिव्हमेंट असतो किंवा जो सेन्स ऑफ फुलफिलमेंट असतो ना, तो म्हणजे एकदम असं संध्याकाळी झोपताना एकदम भारी वाटतं, की बाबा हां, मी आज एवढं ठरवलं होतं आणि त्यातलं 70-80% वर्क झालं. 100% कदाचितच कधीतरी होईल, झाला तर एकच नंबर आहे. पण 70-80% झालं ना, तरी तो आपण जिंकलो. आणि मी हे स्वतः करतो आणि ह्याचा मला बाय द टाईम खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे, भेटतो. त्याच्यामुळं तुम्ही हे ट्राय करून बघा. झालं सक्सेस तर कंटिन्यू करण्याचं सोडून द्या. ट्राय करायला काय जातंय आणि काय ह्याला पैसे पण जास्त लागणार नाहीत. काय फुकट म्हणजे कायच ना झिरो इन्व्हेस्टमेंट टाईपमध्ये ही एक टेक्निक आहे. तर ट्राय करून बघा आणि अशाच नवीन-नवीन व्हॅल्यू ॲडिशन काहीतरी टेक्निकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला तर शेअर करा, लाईक करा. थँक